मानसिक थकवा दूर करण्यासाठी वापरा हे नियम. सतत काम करणे किंवा सतत तुमच्या चिंतांवर विचार केल्यास तुमचा थकवा वाढतो. म्हणून कामामधून थोडा ब्रेक घ्यावा. थोडे फिरायला जा, थोडी विश्रांती घ्या किंवा फक्त काही वेळासाठी तुमचा फोन बंद ठेवा. असे काहीतरी करा जे तुम्हाला तुमच्या ताणतणावांपासून मानसिकरित्या दूर करेल. जेव्हा तुमचे मन जास्त थकलेले असते तेव्हा मानसिक आणि भावनिक स्वतःची काळजी घ्या. ध्यान हा मनाला आराम देण्याचा आणि तुमच्या दैनंदिन कामांपासून विश्रांती देण्याचा एक प्रभावी मार्ग असू शकतो. हे तुमच्या दिवसाच्या सुरुवातीला तयारीसाठी, दिवसाच्या मध्यभागी तुम्हाला आराम देण्यासाठी आणि तुमचे मानसिक लक्ष केंद्रित करण्यास मदत करण्यासाठी किंवा दिवसाच्या शेवटी तुमचे मन शांत करण्यासाठी करा. एक छोटासा दैनंदिन ध्यानाचा सराव देखील तुमचा मानसिक थकवा दूर करू शकतो. चांगल्या झोपेचा अभाव तुमच्यात शारीरिक आणि मानसिक थकवा निर्माण करू शकतो. तुमच्या मनाला पुरेशी विश्रांती देण्यासाठी दररोज रात्री किमान 7 ते 8 तास झोप घ्या. झोपेच्या पद्धतींमध्ये व्यत्यय मानसिक थकवा निर्माण करू शकतो. म्हणून नियमित झोपेच्या वेळापत्रकाचे पालन करा. शारीरिक हालचालींमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. दररोज फक्त 30 मिनिटे मध्यम व्यायाम केल्याने तुमचा मूड बदलू शकतो आणि तुम्हाला ऊर्जा मिळू शकते. तुमच्या मानसिक आरोग्याला आधार देण्यासाठी तुमच्या दैनंदिन दिनचर्येत स्वतःची काळजी घ्या. स्वतःची काळजी घेतल्याने मानसिक ताण कमी होतो आणि तुम्हाला त्याचे फळ मिळवण्यासाठी संपूर्ण दिवस खर्च करावा लागत नाही. पुस्तक वाचणे असो किंवा खोलवर श्वास घेण्यासाठी काही वेळ देणे असो, स्वतःसाठी वेळ काढल्याने तुमच्या मानसिक स्थिती बदलू शकते. आणि जेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या थकलेले असता तेव्हा तुम्हाला पुन्हा ऊर्जा मिळण्यास मदत होते. गोंधळलेले वातावरण हे ताणतणावाचे एक महत्त्वाचे कारण असू शकते. तुमच्या राहण्याची आणि कामाची जागा स्वच्छ करण्यासाठी वेळ काढल्याने मानसिक ऊर्जा मिळू शकते. तुमच्या भौतिक वातावरणाचे नियोजन केल्याने तुमच्यात सुव्यवस्था आणि नियंत्रणाची भावना निर्माण होऊ शकते, जी मानसिकदृष्ट्या महत्त्वाची आहे. तुमच्या मनाला मोकळे करण्यासाठी एका सुरक्षित जागेची आवश्यकता असते. डायरी लिहिणे तुमच्या विचारांना आणि चिंतांना बाहेर काढू शकते, ज्यामुळे तुम्हाला त्यांची जाणीव होण्यास मदत होते. मानसिक थकवा निर्माण करणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी हे उपयुक्त ठरू शकते, कारण कागदावर समस्या लिहून ठेवल्याने त्या अधिक व्यवस्थापित करता येतात. मानसिक थकवा बहुतेकदा तुम्ही जास्त काम केल्याने येतो. कामांना प्राधान्य दिल्याने तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यास मदत होऊ शकते, ज्यामुळे तुम्ही आव्हानांना अधिक व्यवस्थित आणि कमी ताणतणावात तोंड देऊ शकता. कधीकधी एखाद्या जवळच्या व्यक्तीशी किंवा कुटुंबातील सदस्याशी बोलल्याने तुम्हाला अधिक स्थिर आणि मानसिकदृष्ट्या कमी थकल्यासारखे वाटू शकते. तुमचे जवळचे लोक तुम्हाला सल्ला, भावनिक आधार देऊ शकतात. मानसिक थकवा तुमच्या काम करण्याच्या क्षमतेत अडथळा आणू लागला तर एखाद्या डॉक्टरचा सल्ला घ्या. यामुळे तुमच्या मानसिक थकव्याला कारणीभूत असलेल्या मूलभूत समस्या ओळखण्यास मदत होऊ शकते.
हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर करा. तसेच इन्स्पायर मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.